पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला पालकमंत्र्यांच्या समितीनं मान्यता दिली आणि त्यामुळे हा प्रकल्प होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। मात्र दुसरीकडे या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांनी आज मंदिर परिसर बंद ठेवून या प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय। पंढरपुरातील विठ्ठल मंदिर म्हणजे देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान। दरवर्षी महाराष्ट्रासह देशभरातून कोट्यावधी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात। भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। पण या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या स्थानिकांनी मात्र याला विरोध केलाय। व्यापारी आणि नागरिकांनी आज मंदिर परिसर बंद ठेवून या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय। तसंच संत नामदेव पायरीपासून मोर्चाही काढला। आम्हाला किती करोडाचं किती कोटीचं जरी नुकसान दिलं तर आपल्या विठुरायापासून त्यांनी वेगळं करू नये। आज मठ मंदिर दुकानं आज उद्ध्वस्त होत आहेत। तसेच बडवे उत्पाद सेवाधारी यांचं पण हातातून मंदिर घेतलं आहे। आणि तसेच आमच्या आता घरावर नांगर कशासाठी फिरवता, रोज VIP लोक कोण येतात, असं दर्शनाचं काय सावळा हा विठुराया। त्यामुळे कॉरिडॉरला सक्त पूर्ण विरोध आहे। पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध का आणि स्थानिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। या प्रकल्पामुळे 630 घरं आणि दुकानं बाधित होणार आहे। घरं दुकानं पडून कॉरिडॉर करू नका, घरांचं नुकसान करून विकास नको ही स्थानिकांची भूमिका आहे। घरं दुकानं न पाडता विकास कसा करता येईल यासाठीचा आराखडा प्रशासनाला दिलाय, त्याचा विचार व्हावा। पंढरपूर शहर आणि परिसरात शासनाच्या अनेक मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी विकास करा। शेकडो वर्ष अनेक पिढ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढू नका। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। आज फक्त मंदिर भाग बंद आहे, ह्याच्यानंतर पुन्हा पंढरपूर शहर बंद ठेवणार आहे। यानंतर लाक्षणिक उपोषण आहे, त्यानंतर चक्री उपोषण आहे आणि कशाने जाग जर नाही आले तर आमरण उपोषण आहे। आणि त्यात नाही पुढे काय नाही झालं तर भगवान शंकर तिसरा डोळा उघडतील, त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही। उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करून जागतिक स्तरावर नेण्याचा शासनाचा दावा आहे। बाधितांना योग्य मोबदला देण्याबाबत प्रशासनाकडून चर्चा सुरू आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनेक बाधितांशी संवाद साधलाय। एकीकडे भाविकांसाठी आधुनिक सुविधा तर दुसरीकडे आपल्या अस्तित्वासाठी लढणारे स्थानिक नागरिक। आता शासन यात सकारात्मक तोडगा काढणार की हा संघर्ष आता आणखी तीव्र होणार हे येणारा काळच ठरवेल। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।